नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. उच्च न्यायालय भरती 2025 म्हणजे हायकोर्ट भरती 2025 संदर्भात या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. म्हणजेच टाइम टेबल डिक्लेअर करण्यात आला. कालच ही नोटीस मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध झालेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती आणि नोटीस जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, विशेषतः शिपाई आणि लिपिक पदाचा, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतर सरांचं हे बुक आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे. 2018 पासून ते 25 पर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत. तर त्याचा उपयोग तुम्हाला लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली टेस्ट सिरीज घेतलेली नसेल, ते सध्या टेस्ट सिरीज घेऊ शकतात. टेस्ट सिरीजवर ऑफर आहे. शिपाईसाठी टेस्ट सिरीजची फी आहे ₹60 आणि लिपिकसाठी आपण फी ठेवलेली आहे ₹120. जो काही तुम्हाला QR कोड दिसतोय, यावर तुम्ही स्कॅन करून पेमेंट करून नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आताच आपल्या नावाची नोंदणी करायची आहे, जर तुम्ही शिपाई किंवा लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेलो आहोत थेट नोटीसवर. नोटीसची दिनांक सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता. 5/2/2026 रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे कालच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, हायकोर्ट, त्यानंतर अपिलेट साइड आहे बॉम्बे. ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 16/10/2025 म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 रोजी जी जाहिरात आली होती, त्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या पदासाठी जाहिरात आली होती, तर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. लोअर स्टेनोग्राफर या पदासाठी जाहिरात आलेली होती 16 ऑक्टोबर 2025 रोजी आणि त्याच संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विथ द रेफरन्स अबाउट इन्फॉर्म शॉर्ट हँड टेस्ट अँड टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर विल बी कंडक्टेड ऑन सॅटरडे 14 फेब्रुवारी 2026 मुंबई आणि नागपूर. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जे काही वेळापत्रक आलेलं आहे, ते आलेलं आहे तुमच्या टायपिंग टेस्ट आणि शॉर्ट हँड टेस्टच्या बाबतीत. दोन्हीही जी काही टेस्ट आहे ती तुमची 14 फेब्रुवारीला होणार आहे 2026ला मुंबई आणि नागपूर या परीक्षा केंद्रांवर. म्हणजे मुंबईला सुद्धा होईल आणि नागपूरला सुद्धा होईल. त्याचं प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे आणि या ठिकाणी ॲडमिट कार्ड विल बी पब्लिश ऑन ऑफिशियल वेबसाईट इज ड्यू कोर्स. म्हणजे जे काही तुमचं प्रवेशपत्र आहे ते सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पेपर कधी आहे किंवा टेस्ट कधी आहे, तर 14 फेब्रुवारी 2026ला कुठे राहणार आहे, मुंबई आणि नागपूर. जे काही ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने फॉर्म भरलेला असेल 2025च्या जाहिरातीमध्ये, विशेषतः शॉर्ट हँड या पदासाठी, तर इथे जो काही पद आहे स्टेनोग्राफरचं लोअर ग्रेडचं, त्या संदर्भात टायपिंग टेस्ट आणि शॉर्ट हँडची टेस्ट 14 फेब्रुवारीला होणार आहे. तर हे महत्त्वाचं वेळापत्रक उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलं. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या भरतीविषयी माहिती हवी असेल, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. उच्च न्यायालय भरती 2025 म्हणजे हायकोर्ट भरती 2025 संदर्भात या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. म्हणजेच टाइम टेबल डिक्लेअर करण्यात आला. कालच ही नोटीस मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध झालेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती आणि नोटीस जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते.
त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, विशेषतः शिपाई आणि लिपिक पदाचा, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतर सरांचं हे बुक आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे. 2018 पासून ते 25 पर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत, तर त्याचा उपयोग तुम्हाला लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली टेस्ट सिरीज घेतलेली नसेल, ते सध्या टेस्ट सिरीज घेऊ शकतात. टेस्ट सिरीजवर ऑफर आहे. शिपाईसाठी टेस्ट सिरीजची फी आहे ₹60 आणि लिपिकसाठी आपण फी ठेवलेली आहे ₹120. जो काही तुम्हाला QR कोड दिसतोय, यावर तुम्ही स्कॅन करून पेमेंट करून नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आताच आपल्या नावाची नोंदणी करायची आहे, जर तुम्ही शिपाई किंवा लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेलो आहोत थेट नोटीसवर. नोटीसची दिनांक सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता. 5/2/2026 रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे कालच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी काय सांगितलं, हायकोर्ट, त्यानंतर अपिलेट साईड आहे बॉम्बे, ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 16/10/2025 म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 रोजी जी जाहिरात आली होती, त्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या पदासाठी जाहिरात आली होती, तर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. लोअर स्टेनोग्राफर या पदासाठी जाहिरात आलेली होती 16 ऑक्टोबर 2025 रोजी आणि त्याच संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विथ द रेफरन्स अबाउट इन्फॉर्म शॉर्ट हँड टेस्ट अँड टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर विल बी कंडक्टेड ऑन सॅटरडे 14 फेब्रुवारी 2026 मुंबई आणि नागपूर. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जे काही वेळापत्रक आलेलं आहे, ते आलेलं आहे तुमच्या टायपिंग टेस्ट आणि शॉर्ट हँड टेस्टच्या बाबतीत. दोन्हीही जी काही टेस्ट आहे ती तुमची 14 फेब्रुवारीला होणार आहे 2026ला मुंबई आणि नागपूर या परीक्षा केंद्रांवर. म्हणजे मुंबईला सुद्धा होईल आणि नागपूरला सुद्धा होईल. त्याचं प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे आणि या ठिकाणी ॲडमिट कार्ड विल बी पब्लिश ऑन ऑफिशियल वेबसाईट इज ड्यू कोर्स. म्हणजे जे काही तुमचं प्रवेशपत्र आहे ते सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पेपर कधी आहे किंवा टेस्ट कधी आहे, तर 14 फेब्रुवारी 2026ला कुठे राहणार आहे, मुंबई आणि नागपूर. जे काही ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने फॉर्म भरलेला असेल 2025च्या जाहिरातीमध्ये, विशेषतः शॉर्ट हँड या पदासाठी, तर इथे जो काही पद आहे स्टेनोग्राफरचं लोअर ग्रेडचं, त्या संदर्भात टायपिंग टेस्ट आणि शॉर्ट हँडची टेस्ट 14 फेब्रुवारीला होणार आहे. तर हे महत्त्वाचं वेळापत्रक उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलं. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या भरतीविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार.